जेव्हा बालमानसशास्त्रामध्ये असे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस काही सेकंदामध्ये आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे, त्यासाठी लागतो तो सराव. आणि तो सराव आपण कशातून करतोय? टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करतोय. मला व्हॉट्सअप करायचंय, दिलेल्या संपर्क क्रमांकावर फक्त टेस्ट व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल आणि दुसऱ्याच मिनिटाला लगेच तुम्हाला पेपर 1 च्या 10 टेस्ट आणि पेपर 2 च्या 10 टेस्ट मिळणार आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही विचारले. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात. यस. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. नो. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रिया मार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तमान बदल घडवून आणता येतो. अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असतात. तर यातलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट नसतात. आणि असत्य किंवा लागू न पडणार कोणतं आहे? बी नंबर ऑप्शन आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे बी. आणि असेच प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. फॉलो करून ठेवा, तुम्हाला असेच नवनवीन प्रश्न पाहायला मिळतील. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.